नाटक समीक्षा दी एनॉनिमस कर्मफलाचा प्रभावी नाट्यप्रयोग 64व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा 2025-26 मध्ये चंद्रपूर केंद्रावर प्राथमिक फेरीत सादर झालेल्या दी एनॉनिमस या नाटकाने प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत खिळवून ठेवले। चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन ऑफिसर्स रिक्रिएशन सेंटर ऊर्जानगर तर्फे सादर झालेल्या या नाटकाचे लेखक अतुल साळवे आणि दिग्दर्शक मकरंद परदेशी आहेत। कर्मफल सिद्धांतासारख्या गूढ आणि तत्वचिंतनपर संकल्पनेला नाट्यरूपात साकारण्याचे धाडस या टीमने यशस्वीपणे केले आहे। नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे दैव, नियती आणि कर्मफल या तत्वांना आधुनिक आणि नाट्यात्मक रूपात सादर करण्याची पद्धत। फ्लॅशबॅकच्या माध्यमातून कथानक पुढे सरकत असले तरी दिग्दर्शकाने दृश्यांमधील संक्रमण अत्यंत सहज ठेवले आहे। नाटकातील संवादे तत्वज्ञानाच्या पातळीवर नेणारे असले तरी ते कोरडे वाटत नाहीत, त्यात मानवी भावनांचा प्रवाह कायम राहतो। दिग्दर्शक मकरंद परदेशी यांनी तत्वज्ञानाला नाट्यमयतेच्या चौकटीत बसवले आहे। प्रत्येक प्रसंगात त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष विषयावर आणि पात्रांच्या अंतर्गत संघर्षावर ठेवले आहे। दी एनॉनिमस हे नाटक फक्त एक कथा नाही तर कर्म आणि परिणाम यावरील आत्मपरीक्षण आहे। मनुष्य आपल्या कर्मापासून सुटू शकत नाही या मूलतत्वाला प्रभावी संवाद, प्रतिकात्मक व्यक्तिरेखा आणि उत्कृष्ट अभिनयाच्या माध्यमातून साकारले गेले आहे। स्पर्धेची दमदार सुरुवात करणारे हे नाटक चंद्रपूर केंद्रातील स्पर्धेत विचार प्रवृत्त करणारे, तांत्रिकदृष्ट्या परिपक्व आणि भावनिकदृष्ट्या परिणामकारक ठरले। हे नाटक प्रेक्षकांना शेवटपर्यंत विचार करायला लावते। आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर केंद्रावर 64वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धे 2025-26 याचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। 64वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा ही चंद्रपूर केंद्रावर तब्बल 14 संघाचा समावेश आहे। यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या शहरातून 14 संघांनी या नाट्य स्पर्धेत समावेश घेतला आहे। तरी माझं सगळ्या नाट्यप्रेमींना आव्हान आहे की 11 नोव्हेंबर पासून 29 नोव्हेंबर पर्यंत चालणारी ही नाट्य स्पर्धा आपण या नाटकाच्या मेजवानीचा पुरेपूर आनंद घ्यावा। इथल्या संघांना, नाट्यकर्मींना यांना प्रोत्साहित करायला इथे यावे आणि या पूर्ण जो सोहळा नाट्य महोत्सव आहे सगळा आपल्यासाठी आहे, नाट्यप्रेमींसाठी आहे। तरी इथे उपस्थिती दर्शवून सगळ्यांना प्रोत्साहित करावे, नाटकाला एक प्रोत्साहित करावे आणि याचा आनंद घ्यावा।